उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पेट्रोल पंपावर हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। मुन्नी देवी नावाच्या महिलेचा तिच्या मुलासमोरच भीषण अपघातात मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार मुन्नी देवी आपल्या मुलासोबत पेट्रोल पंपावर आल्या होत्या। मुलगा बाईकला पेट्रोल भरत असताना आई शेजारीच जमिनीवर बसली होती। त्याच वेळी पाठीमागे उभी असलेली एक कार अचानक सुरू झाली। चालकाने क्षणभरही आजूबाजूला पाहिलं नाही आणि कार थेट पुढे नेली। काही सेकंदांतच कारने समोर बसलेल्या महिलेवर धडक दिली आणि ती जागीच ठार झाली। हा संपूर्ण प्रसंग पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। अपघातानंतर पेट्रोल पंपावर गोंधळ, किंकाळ्या आणि धावपळ उडाली। स्वतःच्या डोळ्यासमोर आई कारखाली चिरडली गेल्याचं पाहून मुलगा स्तब्ध झाला। स्थानिक नागरिकांनी चालकाच्या निष्काळजी वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। फुटेज ताब्यात घेण्यात आलं असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। नागरिकांचा प्रश्न एकच, निष्काळजी वाहन चालकांवर कधी अंकुश लागणार आणि सामान्य माणसालाच प्रत्येक वेळी अशा बेपर्वाईची किंमत का मोजावी लागते।